सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महावीर थरकार, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या प्रशालेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय विभागात इतिहास विषयाचा अध्यापक म्हणून काम करीत आहे। आपण इयत्ता 12वी इतिहास विषयातील 5व्या प्रकरणाचा आढावा घेत होतो। त्या 5व्या प्रकरणामध्ये आपण एकूण 5 भाग केलेले आहेत। त्यापैकी यापूर्वीच्या व्हिडिओमधून 4 भाग आपण पाहिलेले आहेत। आज आपण 5वा आणि शेवटचा व्हिडिओ पाहणार आहोत। या 5व्या प्रकरणाचं नाव आहे भारत, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा। त्यामध्ये व्हिडिओ भाग 5 आणि उपघटक क्रमांक 5 या उपघटक क्रमांक 5 चं नाव आहे संस्थानिकांचे योगदान। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपल्या देशामध्ये अनेक संस्थानं होती। त्या संस्थानांचा कारभार तेथील संस्थानिक पाहत होते। मग त्याच प्रकारे काही संस्थानं अशी होती, त्या संस्थानांचे संस्थानिक हे त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून पुरोगामी विचार रुजवण्याचा प्रयत्न करीत होते, सुधारित विचार राबवण्याचा प्रयत्न करीत होते, पुरोगामी धोरण ते स्वीकारलेले होते। मग असे जे पुरोगामी सुधारक आहेत ते पुरोगामी विचारसरणीचे संस्थानिक होते। त्या संस्थानिकांपैकी एक 2 संस्थानिकांचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत। 2 संस्थानिकांची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम सयाजीराव गायकवाड यांची प्रतिमा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। सयाजीराव गायकवाड यांची प्रतिमा पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या संस्थानामध्ये जे पुरोगामी धोरण स्वीकारलेले होते त्या पुरोगामी धोरणाचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत। सयाजीराव गायकवाड हे बडोदा नावाचे जे संस्थान होते त्या बडोदा संस्थानचे संस्थानिक होते, महाराजे होते। बडोदा संस्थानामध्ये त्यांनी पुरोगामी धोरण स्वीकारलेले होते। पुरोगामी धोरण म्हणजे समाजाला हानिकारक जी जुनी विचारसरणी होती ती जुनी विचारसरणी सोडून देऊन समाजाच्या, देशाच्या, संस्थानाच्या हितासाठी जे सुधारित धोरणं होती त्या सुधारित धोरणांचा स्वीकार त्यांनी केलेला होता। सुधारित धोरणं त्यांनी राबवलेली होती आणि संस्थानिकातल्या लोकांची प्रगतीच्या दृष्टीने कशी वाटचाल होईल या दृष्टिकोनातून त्यांनी धोरण स्वीकारलेलं होतं, म्हणजे पुरोगामी धोरण त्यांनी स्वीकारलेलं होतं। त्यावेळच्या समाजामध्ये जे अस्पृश्य लोक होते, जे आदिवासी लोक होते, ते लोक शिक्षणापासून पूर्णपणे वंचित होते। त्यांना शिक्षण घेण्यावर बंदी घालण्यात आलेली होती। अशा समाजाला शिक्षण देण्यासाठी सयाजीराव गायकवाड यांनी मोहीम हाती घेतलेली होती। म्हणजे काय केलं होतं, त्यांनी सरकारी खर्चाने संस्थानातल्या अस्पृश्य आणि आदिवासींना मोफत शिक्षण देण्याचं धोरण त्यांनी स्वीकारलेलं होतं।
मग आदिवासी किंवा अस्पृश्य समाजातल्या शूद्र अतिशूद्र समाजातल्या लोकांना शिक्षण घेण्यासाठी येण्या जाण्याची सोय होत नव्हती. अशा वेळी ज्या ठिकाणी शिक्षण संस्था असतील त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या राहण्या जेवणाची सुद्धा सोय केली. म्हणजे त्यासाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली. त्या वसतिगृहामध्ये गोरगरिबांची मुलं येऊन राहू लागली आणि शिक्षण घेऊ लागली आणि त्यातून समाजाचा विकास हा होऊ लागला. म्हणजेच सयाजीराव गायकवाड हे सुधारित विचारसरणीचे होते, समाजाचे हित जाणणारे होते, समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या हितासाठी प्रयत्न करणारे होते, हे यावरून दिसून येतं. आदिवासी शूद्र अतिशूद्राप्रमाणेच या देशातला स्त्रियांचा वर्ग जो होता त्या स्त्रियांवर देखील अनेक बंधन होती. स्त्रियांनाही शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. त्यांना गुलामीचं जीवन जगावं लागत होतं. अशा स्त्रियांच्या हितासाठी सुद्धा पुरोगामी धोरण सयाजीराव गायकवाड यांनी स्वीकारलेलं होतं. म्हणजेच त्यांनी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिलेलं होतं. केवळ स्त्री शिक्षणासच प्रोत्साहन दिलं होतं असं नाही, तर त्यावेळच्या स्त्रियांवर जो अन्याय अत्याचार होत होता त्या अन्याय अत्याचाराला सामोरे जाता यावे म्हणून स्त्रिया सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी स्त्रियांसाठी व्यायाम शाळा सुद्धा त्यांनी सुरू केलेल्या होत्या. म्हणजे शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. शिक्षणाबरोबरच शारीरिक दृष्ट्या स्त्रिया सक्षम झाल्या पाहिजेत, तंदुरुस्त असल्या पाहिजेत म्हणून स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायाम शाळा सुद्धा सयाजीराव गायकवाड महाराज यांनी स्वीकारलेलं होतं. ते धोरण त्यांनी राबवलेलं होतं असं आपल्याला दिसून. त्याप्रमाणे सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या राजवाड्यामध्ये सर्व जातीच्या लोकांचे एकत्रित सहभोजन घेण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतलेला होता. म्हणजे त्यावेळच्या समाजामध्ये सर्व जातीचे लोक एकत्रित येऊन जेवण वगैरे करत नव्हते किंवा जेवणाच्या पंक्ती सर्व जातीच्या एकत्रित बसत नव्हत्या. अशा वेळी समाजातल्या सर्व जातीमध्ये स्नेहभाव वाढावा, बंधुतेचं नातं निर्माण व्हावं या उद्देशाने त्यांनी सहभोजनाचा सुद्धा निर्णय घेतलेला होता. असा निर्णय घेऊन त्यांनी क्रांतिकारी पाऊल त्यावेळच्या काळामध्ये त्यांनी उचललेलं होतं असं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे हा देश किंवा त्या संस्थानामध्ये देखील जी खेडी होती, जी गावं होती, त्या गावांच्या विकासासाठी सुद्धा ते प्रयत्नशील होते. मग गावांचा विकास गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत होत असतो. अशा वेळी गाव तिथे ग्रामपंचायत ही योजना त्यांनी राबवलेली होती. आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या योजना राबवायच्या त्या योजना त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांमार्फत राबवल्या जात होत्या. मात्र ग्रामपंचायतीचा सदस्य हा शिकलेला असावा, म्हणजे किमान तो साक्षर असला पाहिजे, त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे अशी अट त्यांनी घातलेली होती. कारण ज्या ग्रामपंचायत सदस्याला लिहिता वाचता येईल, जो ग्रामपंचायत सदस्य साक्षर असेल त्याला आपल्या गावच्या विकासाची कल्पना येईल, त्याप्रमाणे तो योजना राबवेल. यासाठी ही क्रांतिकारी विचारसरणी त्यांनी राबवलेली होती. क्रांतिकारी पाऊल त्यांनी उचललेलं होतं. एवढंच नव्हे, गावागावामध्ये जी लोक शिकतील त्या शिकलेल्या लोकांना वाचण्यासाठी पुस्तकं उपलब्ध व्हावी म्हणून गाव तेथे वाचनालय स्थापन करण्याचाही निर्णय त्यावेळी त्यांनी घेतलेला होता. म्हणजे आजच्या समाजातल्या लोकांना, काही गावातल्या लोकांना वाचनालय आज सुद्धा उपलब्ध नाही. मात्र त्यावेळी सयाजीराव गायकवाड महाराज यांनी गाव तेथे वाचनालय स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता. खरोखरच हे पुरोगामी धोरण त्यांचं होतं असंच आपल्याला म्हणता येईल. बडोदा संस्थानामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचावं यासाठी सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता. म्हणजे सर्व लोकांना सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. सर्व लोकांना, गोरगरिबांना, शूद्र अतिशूद्रांना, स्त्रियांना मोफत शिक्षण, सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे असा निर्णय त्यांनी घेतलेला होता. शालेय मुलामुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे दिले पाहिजे असं त्यांनी धोरण राबवलेलं होतं. केवळ
पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही, तर त्यासाठी ती मुलं शारीरिक दृष्ट्या सुद्धा तंदुरुस्त झाली पाहिजे, यासाठी शारीरिक शिक्षण देण्याचाही निर्णय त्यांनी घेतलेला होता आणि त्या प्रकारेच त्यांनी सक्तीही केलेली होती. त्या संस्थानामध्ये जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्य विकासाधारित अभ्यासक्रम त्यांनी संस्थानात सुरू केलेले होते. म्हणजे शेतकऱ्यांची मुलं शेतीमध्ये उत्पन्न काढत होते, शेती कसत होते, मात्र ती शेती करत असताना अत्याधुनिक पद्धतीने त्याला शेती करता यावी, कौशल्यावर आधारित त्यांना शेती करता यावी, विकासावर आधारित त्यांना शेती करता यावी, यासाठी अभ्यासक्रम तयार करून ते त्या प्रकारचं शिक्षण शेतकऱ्यांच्या मुलांना देखील देण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळी केलेला होता. त्या प्रकारचं धोरण त्यांनी स्वीकारलेलं होतं. त्याप्रमाणे त्यावेळच्या समाजामध्ये ज्या काही अनिष्ट प्रथा होत्या त्या अनिष्ट प्रथा, रूढी परंपरा सुद्धा बंद करण्याचं धोरण त्यांनी स्वीकारलेलं होतं. उदाहरणार्थ त्यावेळच्या समाजामध्ये बालविवाह होत होते, ते बालविवाह होऊ नये यासाठी बालविवाह बंदीचं धोरण त्यांनी राबवलेलं होतं. विधवा पुनर्विवाहाला विरोध होत होता, अशा वेळी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. संस्थानामध्ये विधवा आणि विधवा स्त्रिया ज्या होत्या त्या विधवा स्त्रियांबरोबरच ज्या मुली होत्या त्या मुलींना माहेरच्या मिळकतीमध्ये वाटा देणारा कायदा त्यांनी केलेला होता. म्हणजे आपल्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये एखादी विधवा स्त्री घरी असेल, एखादी मुलगी असेल, तर त्या विधवा स्त्रीला आणि मुलीला देखील आपल्या कुटुंबाच्या संपत्तीमध्ये समान वाटा देण्यात येईल असा कायदा देखील त्यांनी त्यावेळी केलेला होता असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे हे सर्व धोरणं त्यांची पाहिली तर त्यावेळच्या समाजाच्या दृष्टिकोनातून, त्यावेळच्या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून क्रांतिकारी पाऊल, सुधारित विचारसरणीचं पाऊल त्यांनी विचारलेलं होतं असं आपल्याला सयाजीराव गायकवाड महाराज या संस्थानिकांच्या विषयी माहिती घेताना दिसून येईल. त्यानंतर दुसरे एक संस्थानिक होते, ते म्हणजे कोल्हापूरचे संस्थानिक राजर्षी शाहू महाराज. आता राजर्षी शाहू महाराज हे देखील पुरोगामी विचारसरणीचे होते. या पुरोगामी विचारसरणी असणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. कोल्हापूरचे संस्थानिक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा. आता यांची माहिती घेत असताना राजर्षी शाहू महाराजांची धोरणं ही त्या काळातील समाज व्यवस्थेत पुरोगामी धोरणं होती, कारण त्यांनी अनेक कल्याणकारी सुधारित योजना राबवलेल्या होत्या. म्हणजे त्यावेळच्या समाजाच्या हितासाठी, संस्थानाच्या हितासाठी, गोरगरिबांच्या हितासाठी त्यांनी अनेक योजना राबवलेल्या होत्या आणि त्या योजना राबवल्या जातात की नाही, तळागाळापर्यंत पोहोचतात की नाही, यासाठी ते स्वतः जातीनिशी लक्ष घालीत होते. कोल्हापूर संस्थानचे प्रमुख राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व करत होते. म्हणजे त्यावेळच्या सामाजिक धार्मिक विचारसरणीच्या दृष्टिकोनातून त्यावेळच्या पुरोगामी लोकांचे वर्चस्व समाजावर, धर्मावर होता. त्या पुरोहित लोकांचे जे वर्चस्व होते त्यामुळे बहुजन समाजातील लोकांचे नुकसान होत होते, बहुजन समाजातील लोकांची पिळवणूक होत होती, त्यामुळे बहुजन समाजाचा विकास खुंटत होता. अशा वेळी जे ब्राह्मणेतर लोक होते त्या ब्राह्मणेतर समाजाचं नेतृत्व ते करीत होते, बहुजन समाजाचे ते नेतृत्व करीत होते. अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारणेच्या कार्यासाठी जो पुढाकार घेतलेला होता, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील सर्व प्रकारचं सहकार्य राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी केलेले होते. कोल्हापूर संस्थानात शाहू महाराजांनी केवळ दलितांसाठीच नव्हे तर बहुजनांसाठी आरक्षणाचा जाहीरनामा काढलेला होता. जे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे धोरण राबवणारे या देशातले पहिले सत्ताधीश होते, पहिले छत्रपती होते असा आपल्याला त्यांचा उल्लेख करताना आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा त्यांनी केलेला होता.
म्हणजे तळागाळातल्या मुलांना, गोरगरिबांच्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना, बहुजन समाजातल्या सर्व जाती जमातीच्या मुलांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, म्हणून सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे, मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी धोरण राबवलेलं होतं. त्या प्रकारचा कायदा आपल्या संस्थानामध्ये त्यांनी राबवलेला होता. या खेड्यापाड्यातल्या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्या जातीच्या मुलांसाठी कोल्हापूर संस्थानामध्ये अनेक वसतिगृहही त्यांनी सुरू केलेली होती. सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी वसतिगृहे सुरू करून त्या वसतिगृहामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे येऊन राहतील आणि शिक्षण कसे घेतील आणि विकासाच्या दृष्टीने, प्रगतीच्या दृष्टीने कशी वाटचाल करतील यासाठी अनेक वसतिगृह सुरू केली, अनेक शाळा महाविद्यालय त्यांनी सुरू केली. त्यामुळे कोल्हापूर हे शहर वसतिगृहाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानामध्ये ज्या अनिष्ट प्रथा होत्या, रूढी परंपरा होत्या, त्या सामाजिक, धार्मिक अनिष्ट रूढी प्रथा परंपरांना त्यांनी फाटा दिलेला होता, त्यांनी विरोध केलेला होता, त्याविषयी जनजागृती केलेली होती. उदाहरणार्थ त्यावेळच्या समाजामध्ये रोटीबंदी होती, बेटीबंदी होती, व्यवसाय बंदी होती. ह्या सर्व अनिष्ट प्रथांवर त्यांनी टीका केलेली होती. रोटी बेटी बंदी विरोधी कायदा त्यांनी केलेला होता. त्याप्रमाणे व्यवसाय बंदीवर विरोधी कायदा केलेला होता. सर्व जाती जमातीच्या लोकांना आपल्या इच्छेनुसार, कृतीनुसार, आवडीनुसार कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी आपल्या संस्थानातल्या लोकांना दिलेले होते. आंतरजातीय विवाहाला सुद्धा त्यावेळच्या समाजाला विरोध होता. अशा वेळी आंतरजातीय विवाहाचा कायदा देखील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मंजूर केलेला होता. कोल्हापूर संस्थानामध्ये कोणताही व्यवसाय कोणालाही करण्यासाठी परवानगी त्यांनी देऊन दिलेली होती. अशा प्रकारे अनेक पुरोगामी धोरणं, अनेक सुधारित धोरणं त्यांनी स्वीकारलेली होती. स्वतःच्या संस्थानामध्ये, कोल्हापूर संस्थानामध्ये अशा प्रकारची सुधारित धोरणं राबवणारे हे क्रांतिकारक विचारवंत होते, क्रांतिकारक सुधारक होते, क्रांतिकारक संस्थानिक होते, क्रांतिकारक छत्रपती होते, असं आपल्याला त्यांच्या कार्याची माहिती घेताना दिसून येते. आतापर्यंत या प्रकरणामध्ये आपण अनेक सुधारकांची माहिती पाहिली, या दोन संस्थानिकांची माहिती पाहिली. या सर्व सुधारकांचा दृष्टिकोन काय दिसतो, तर ह्या सर्व सुधारकांनी भविष्यामध्ये आपला देश कसा असेल हे डोळ्यासमोर त्यांनी ठेवलेला होता. म्हणजे भविष्यात आपला देश सुधारलेला असेल, आपल्या देशातील समाजातील लोक सुधारलेले असतील, प्रगतीच्या शिखरावर गेलेले असतील, असा दृष्टिकोन त्यांनी स्वीकारून ही सर्व धोरणं राबवलेली होती किंवा हे सर्व विचार त्यांनी मांडलेले होते. आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी लढणारा डोळस समाज निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सर्वांचे प्रयत्न होते. त्या प्रकारचे नागरिक तयार करण्याचे प्रयत्न त्यांचे होते किंवा त्या प्रकारची अपेक्षा ह्या सर्व सुधारकांची, या संस्थानिकांची विचारसरणी होती असं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. केवळ आतापर्यंत ज्या सुधारकांची माहिती घेतली, संस्थानिकांची माहिती घेतली, एवढ्याच सुधारकांचं किंवा संस्थानिकांचं योगदान होतं असं नाही. याशिवाय महाराष्ट्रापुरते जर विचार करायचे झाले तर शिक्षण क्षेत्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोदावरी परुळेकर, ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या कार्याचा देखील यामध्ये आपल्याला विशेष असा उल्लेख करायला लागेल. एवढेच नव्हे तर अनेक संतही होऊन गेले. त्या संतांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून या समाजामध्ये प्रबोधनाचे फार मोठे कार्य केलेले आहे असंही आपल्याला म्हणता येईल. समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, बाबा आमटे आणि डॉक्टर रजनीकांत आरोळे यांची कामगिरी देखील तितकीच मोलाची आहे. याशिवाय डॉक्टर बाबा आढाव यांनी एक मोहीम, क्रांतिकारी मोहीम हाती घेतलेली होती. एक गाव एक पानवठा ही चळवळ महाराष्ट्रभर डॉक्टर बाबा आढाव यांनी राबवलेली होती. ही चळवळ त्यांनी सुरू केलेली होती. म्हणजे एखादं गाव असेल तर त्या गावामध्ये एखादा पानवटा असेल तर त्या पानवट्यावर त्या गावातील सर्व जाती जमातीचे लोक एकत्रित येऊन त्या पानवट्याचा उपयोग करतील. त्या पानवट्याच्या माध्यमातून सर्व जातीमध्ये ऐक्य निर्माण होईल. या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबा आढाव यांची योजना एक गाव एक पानवटा ही चळवळ फार क्रांतिकारी चळवळ त्यावेळी राबवली गेली. एकूणच
समाज जीवनामध्ये बुद्धी प्रामाण्यवादाची बैठक देण्यात र धो कर्वे हे एक सुधारक अग्रेसर होते. याशिवाय अलीकडच्या काळाचा विचार केला तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक क्रांतिकारी विचारसरणीचे एक नेते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनीही फार मोठे योगदान दिलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे असं आपल्याला दिसून येईल. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीतील 5व्या प्रकरणाचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. या 5व्या प्रकरणातला शेवटचा व्हिडिओ 5वा व्हिडिओ म्हणून आपण या ठिकाणी संस्थानिकांचे जे योगदान होते ते योगदान आपण पाहिलेलं आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी धोरणाची माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. या ठिकाणी 5वं प्रकरण पूर्ण झालेलं आहे. या 5व्या प्रकरणावर आधारित जे स्वाध्याय आहे ते स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सोडवायचं आहे आणि काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे. या पुढची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.